मॉर्निंग गाईज. तर आत्ता एक सरप्राईज ठेवलं आहे इकडे बांदेकरमध्ये. ते सरप्राईज असं आहे की आत्ता आमचा जो नाश्ता आहे तो एका बेटावरती करणार आहेत आणि आता आम्ही सगळे तयार आहोत. फक्त एक 5 मिनटं लागतील आता निघायला. आता तो बेट किती लांब आहे ते आम्हाला पण माहिती नाही आहे, कारण आता गाडी घेऊन त्यांनी यायला सांगितलं आहे. तर इकडचे ते मालक आहेत, ते आम्हाला घेऊन जाणार आहेत त्या बेटावरती. तर बघत राहा, भेटूया आपण बोटीमध्ये. बाय. सो गुड मॉर्निंग गाईज. आज सेकंड डे आहे आणि सेकंड डेचा जो सकाळचा नाश्ता आहे तो आपल्याला घेऊन चालले आहेत एका बेटावरती. आणि फायनली तो सफर चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. ही गड नदी आहे आणि गड नदीच्या बॅकवॉटर्समध्ये आपण आहोत आणि त्या साईडला समुद्र आहे. आता हा जो अनोखा सफर आहे तो आपण आता एक्सपिरियन्स करणार आहोत. आता माझ्यासोबत आहे माझी पूर्ण फॅमिली आणि हा तुम्ही बघू शकताय थोडासा एक बेटसारखा पार्ट आहे. आणि त्याच डायरेक्शनमध्ये पुढे जर गेलात, इकडनं जशी आपली बोट चालली आहे तिकडनं पुढच्या डायरेक्शनला गेलात तर तिकडे गड नदी आणि समुद्र एकत्र होतं. तर त्या साईडला तिकडे शिंपला बीच आणि इतर गोष्टी आहेत. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता या सगळ्या बोटी, हे बंदर आहे छोटंसं, तर इकडे बोटी लागतात. आयडियली इकडे बरेच असे रिसॉर्ट्स आहेत. इवन ह्यांच्याकडे पण असं आहे की तुम्हाला गड नदीतले जर मासे खायचे असतील तर त्यांना सांगायचं आदल्या दिवशी, तर ते लोक तो मासा पकडून आपल्याला फ्रेश बनवून पण देतात. सौंदाळ ज्याला म्हणतात तो गायगेस इकडेच मिळतो गड नदीमध्ये. पुढे बसलेले आणि बाकीची पर्यटक मंडळी ते पण आता इकडे आपल्याला बरोबर रेकॉर्डिंग करत आहेत. खूप छान वाटतंय, खूप मजा येते. एक वेगळा अनुभव, एक वेगळा एक्सपिरियन्स असा तुम्हाला इकडे घ्यायला मिळेल बांदेकर्समध्ये. तोपर्यंत आपण आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय करूयात. तर चला जरा एन्जॉय करू आपला हा सफर. तर फायनली आपण बंडा बेट या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि इकडे आपली बोट लागलेली आहे किनाऱ्याला. आता हळूहळू आमची मंडळी उतरणार आहे. तर आपण उतरण्याचे सगळे व्हिडिओज आता कॅप्चर करणार आहोत. चढताना तर बघितलेच, आता उतरण्याचे देखील व्हिडिओज कॅप्चर करू. या आई बाप बाबांना घे पहिलं, बाबांना पकड. मोहित ते बैल पाहिजे
बाबा पटकन चढले. कोकणात अशी काही ठिकाणं आहेत जी नकाशावर कदाचित छोटी दिसतील, पण मनात मात्र कायमचं घर करून जातात. आज आम्ही आलो आहोत अशाच एका सुंदर ठिकाणी, बंडा बेट. गड नदीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं बेट. शांतता आणि निसर्ग यांचं एक अप्रतिम मिश्रण. बेटावर पाऊल टाकताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ती इथली उंच उंच नारळाची झाडं. विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असला तरी इथली हिरवाई अजूनही तितकीच ताजी आणि जिवंत दिसते. जिथे अनेक ठिकाणी उन्हामुळे जमीन कोरडी पडते, तिथे बंडा बेट मात्र हिरव्यागार रंगांनी नटलेलं दिसतं. नारळाच्या झाडांच्या सावलीतून चालताना प्रत्येक क्षणी निसर्गाचं वेगळंच रूप अनुभवायला मिळतं. आजूबाजूला पसरलेली शांतता, झाडांमधून वाहणारा मंद वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट, हे सगळं मिळून जणू निसर्गाने तयार केलेलं एक सुंदर संगीतच वाटतं. इथे वेळ कसा जातो हेच कळत नाही. आजच्या धावपळीच्या जगात अशी ठिकाणं खरोखरच मनाला विश्रांती देतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या बेटावर फार कमी लोक वस्ती आहे. त्यामुळे इथला निसर्ग अजूनही त्याच मूळ स्वरूपात जपला गेला आहे. बंडा बेटचा हा सुंदर प्रवास इथे संपत नाही, कारण ए बांदेकरचे ओनर प्रसाद दादा हे आपल्याला इंट्रोड्यूस करणार आहेत. प्रसाद पेडणेकर, जे बंडा बेटावरचे स्थानिक रहिवासी आहेत. तर आपण जाणून घेऊयात प्रसाद दादा काय सांगतायत ह्या बेटाबद्दल आणि प्रसाद पेडणेकर यांच्या विजनबद्दल. चला तर पाहूयात. Hello everyone. हा प्रसाद पेडणेकर. आपण ए बांडेकर्स बीच रिसॉर्ट मधनं ना आपण असं केलेलं आहे की लोकल इकडची जी लोकल जे लोक होमस्टे चालवतात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना आपण जरा एक वाव पाहिजे पर्यटनाला आणि इकडच्या गोष्टींना बेसिकली आपल्याला जगापर्यंत पोहोचवायचं की काय नक्की इथे ही लोक कशी सर्व्हाइव्ह करतात, काय करतात हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो. म्हणून मग हा प्रसाद पेडणेकर हे इकडे फक्त 4 घरं असलेले एक बंडा बेट आहे, तिथे त्याचं वास्तव्य आहे. त्याने अगदी छोट्या ह्याच्यात आपण नैसर्गिक जीवन कसं जगू शकतो तसं ते दाखवण्याचा म्हणजे त्याने सांगितलं की आपण हे दाखवूया जगाला की आम्ही साध्या ह्याच्यात कसं काही जगतो. त्यामुळे काय होतं, आमचे पर्यटक म्हणजे ए बांडेकर्स बीच रिसॉर्टमधनं येणारे पर्यटक हे त्यांच्या पण रिसॉर्टला त्यांचं एक छोटं होमस्टे त्याला भेट देतात. त्याला भेट देऊन आपल्याला कळतं की तिकडे लोक कशी जगतायत, काय करतायत आणि त्यांचं उपजीवन कसं चालू आहे. आणि प्रत्येक गोष्टीत तो असा दाखवण्याचा हे प्रयत्न करतो की जेणेकरून साध्या ह्याच्यातही आपण खूप छानपणे पुढे जाऊ शकतो आणि लोकांना तोच आनंद देऊ शकतो जे 5 स्टार लिव्हिंगमध्ये. ते तुम्हाला आज कळेल आणि तुम्ही इकडे त्याचा नाश्ता, त्याचा चहा, त्याच्या आईने बनवलेले आपले घावणे, चटणी ते तुम्ही खूप एन्जॉय कराल याची गॅरंटी आहे मला. थँक्यू. प्रसाद, बोलायचं काही नाही? तर या ठिकाणी आपल्याला घावणे आणि त्याच्याबरोबर एक छानशी अशी चटणी इकडे आपल्याला देतात खायला नाश्ता म्हणून. तर आता आम्ही सगळे बसतो आहोत नाश्ता करण्यासाठी. खूप बरं वाटतंय आणि मजा येते. बंडा बेटाच्या शांत प्रवासात पुढे जात असताना आमच्या समोर आला एक छोटासा लाकडी पूल. पहिल्या नजरेला साधा वाटणारा हा पूल प्रत्यक्षात या बेटाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ह्या पुलावरून चालताना एका बाजूला दिसते दाट हिरवाई, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाने घडवलेलं शांत आणि सुंदर वातावरण. चालताना जाणवतं की आपण शहराच्या गजबजाटापासून किती दूर आलो आहोत.
कारण या वाटेच्या शेवटी आहे एक असं घर ज्यामध्ये आजही कोकणाचं पारंपरिक जीवन जिवंत आहे. पूल ओलांडल्यानंतर समोर दिसू लागतात उंच नारळाची झाडं, दाट सावली आणि मातीचा सुगंध. आणि मग आम्ही पोहोचलो प्रसाद पेडणेकर यांच्या घरी. चारही बाजूने निसर्गाने वेढलेलं हे घर पाहताच मनाला एक वेगळीच शांतता मिळते. हे फक्त घर नाही, तर कोकणच्या संस्कृतीचा आणि साधेपणाचा एक जिवंत वारसा आहे. अंगणात निवांत फिरणारी बदकं, झाडांच्या सावलीत सुरू असलेलं दैनंदिन आयुष्य आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी आपुलकी, हे सगळं पाहताना असं वाटतं की काळ इथे थोडासा थांबून गेला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी या परिसरातील हिरवाई अजूनही तितकीच ताजी आणि जिवंत दिसते. आजच्या आधुनिक जगात जिथे सगळं वेगाने बदलतं आहे, तिथे अशा ठिकाणी आलं की साधेपणाचं खरं सौंदर्य पुन्हा अनुभवायला मिळतं. तर आपण आता आलेलो आहोत प्रसाद पेडणेकर यांच्या गुरुप्रसाद होमस्टेमध्ये. तर या रूम्स आहेत. प्रत्येक रूमचं भाडं जे आहे ते 1500 पर डे, एक्सक्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर. रूम्स खूप हवेशीर आहेत आणि इकडनं डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू मिळतो नदीचा, गड रिव्हर. तुम्ही जर खिडकी ओपन केली तर हा तुम्हाला व्ह्यू आहे. अशी सिमिलर अजून एक रूम आहे जी ही वाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे गुरुप्रसाद होमस्टे. इकडे नक्कीच या. आणि ह्याचे ओनर आहेत प्रसाद पेडणेकर, नमस्कार, जे आपल्यासोबत आहेत इकडे. तर ह्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देईनच व्हिडिओमध्ये खाली लिंकवरती. तर आपण नक्कीच या आणि एक्सपिरियन्स करा या निसर्गाच्या बसलेल्या होमस्टेमध्ये.